पुढची एक महत्त्वाची अपडेट, सलमान सोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याची पोलीस तपासातून सध्या माहिती मिळते। गुंड अनमोल बिश्नोई यांना सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं। एसआरई वादातून हत्या झाल्याचा आरोप पोलिसांनी आता फेटाळलाय। मुंबई पोलीस आठवड्याभरात कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करतील। अटक केलेल्या 26 आरोपींविरुद्ध आठवड्याभरात आरोपपत्र दाखल केलं जाईल। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे आणि क्राईम ब्रांचकडून देखील अनेक खुलासे या प्रकरणामध्ये करण्यात आलेले आहेत। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपींचे वकील अमित मिश्रा सर आहेत, जे ॲडव्होकेट आहेत। सर, आता कुठपर्यंत हा जो तपास आहे तो आलेला आहे आणि आता कोर्टाचं या ठिकाणी काय म्हणणं आहे? चार्जशीट कधीपर्यंत दाखवलेल? येत्या महिन्यात चार्जशीट दाखवलेल असं देखील सांगण्यात येतं। जैसा मुझे भी सुनने को मिला है कि जांच की प्रक्रिया लगभग पूरी हो चुकी है। गिरफ्तार आरोपियों के संदर्भ में जो जांच की प्रक्रिया वो पूरी हो चुकी है। अभियोजन पक्ष के द्वारा बहुत जल्दी ही शायद जनवरी के प्रथम सप्ताह में माननीय न्यायालय के समक्ष दोषारोप पत्र प्रेषित कर दिया जाए। या संपूर्ण प्रकरणात जो तपास आहे तो एसआरएच्या अनुषंगाने देखील करणार आहे असं देखील सांगितलेलं होतं। कारण या ठिकाणी बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकी यांनी सांगितलेलं आहे की गरिबांसाठी लढता लढता देखील हा या ठिकाणी मोठ्या नेत्याचा जो जीव आहे तो गेलेला आहे। या प्रकरणात पोलिसांना काय सापडलेलं आहे का एसआरएच्या अनुषंगाने? देखिए, मैं बचाव पक्ष की तरफ से हूँ। मैं मुख्य आरोपी को जो है रिप्रेजेंट कर रहा हूँ कोर्ट में। मेरा जो है अभियोजन पक्ष के किसी दावे पर कुछ भी कहना अभी जल्दबाजी होगी, क्योंकि अभी तक जो भी रिमांड एप्लीकेशन में जो कुछ लिखा गया है उसमें तो ऐसा कुछ आपने जो उल्लेख किया ऐसे तथ्य तो है नहीं। चार्जशीट आना बाकी है। चार्जशीट आने के बाद हम देखेंगे उसमें जो है क्या जो है अभियोजन पक्ष ने क्या लिखा है, क्या इन्वेस्टिगेशन में क्या आया है सामने, उसके बाद ही हम जो है निश्चित रूप से कुछ कह सकेंगे। चार्जशीट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाखल होईल, परंतु या चार्जशीटमध्ये नक्की काय नमूद करण्यात येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। आणि या सर्व